नमस्कार मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये 2 दुधाळ गाय आणि 2 दुधाळ म्हशीचे वाटप केले जाणार असून या योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। यामध्ये लाभार्थी निवडताना 30% लाभार्थी हे महिला वर्गातून निवडले जाणार आहेत। या योजनेसाठी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थी, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी यांचा समावेश असणार असून ही योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरू केलेली आहे। संकरित गायीसाठी म्हणजे HF गायीसाठी एका गायीला 70,000 प्रमाणे 1,40,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे, तर म्हशीसाठी एका म्हशीची किंमत 80,000 गृहीत धरून 1,60,000 रुपये, 2 म्हशीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे। म्हणजे यावर 18% सेवा कर पकडून 2 गायीला 1,56,850 रुपये तर म्हशीसाठी 1,79,258 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। म्हणजे अनुसूचित जातीसाठी 75% म्हणजे गायीसाठी 1,17,738 रुपये अनुदान मिळणार आहे आणि म्हशीसाठी 1,34,443 रुपये अनुदान मिळणार आहे। यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत ते आपण पाहूया। यासाठी आधार कार्ड, 7/12, 8 उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, 7/12 मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्त्वावर करारनामा असल्यास, अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स, वय, जन्मतारखेचा पुरावा म्हणजे TC असेल तरी चालेल, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत, प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत अशी कागदपत्रे लागणार आहेत। अर्ज करण्याचा कालावधी हा 2 मे 2025 ते 1 जून 2025 असणार आहे। तर अर्ज करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल किंवा Google Play स्टोअरवरून ah.mahabms मोबाईल ॲप डाउनलोड करावे लागेल। त्यानंतर अर्ज नोंदणी करावी लागेल। नंतर अर्जदारास आवश्यक माहिती भरून नोंदणी करावी लागेल किंवा या ॲपवरून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता। धन्यवाद।